अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, माझ्या या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आज आपण पाहणार आहोत मी माझ्या घरामध्ये कशा प्रकारे देवपूजा केलेली आहे आणि कशा प्रकारे आपल्या दाराला हळदीचे लेपन लावलेलं आहे। मी गोमूत्र आणि हळदीचे लेपन हे माझ्या दाराला आज पौर्णिमा असल्यामुळे मी लावलेलं आहे। याने काय होतं, आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येण्यास मदत होते व घरातील वातावरण हे मंगलमय राहण्यास मदत होते। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करू शकतात। आणि हे हळदीचं लेपन, गोमूत्र आणि हळदीचं लेपन वाटलं तर आपल्याकडे चंदन पावडर असेल तर थोडंसं चंदन पावडर टाकून आपण हे दर गुरुवारी आपल्या दारातल्या उंबरठ्याला हे लावू शकतात। याने घरातील वातावरण सुद्धा मंगलमय आणि प्रसन्न राहते। अमावस्या पौर्णिमेला मी हे माझ्या घरामध्ये अशा प्रकारे करत असते। हेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग आज आपण पाहणार आहोत मी कशा प्रकारे केलेलं आहे। आणि मी स्वामी समर्थ सारामृताचे 3 अध्याय वाचन केलेले आहे आणि एक माळ स्वामी समर्थ मंत्राची एक माळ केलेली आहे। चला मग आज आपण पाहणार आहोत। अशा प्रकारे मी दारातील आमच्या तुळशीची पूजा करून घेतलेली आहे। आमच्या इकडे असे तुळशीमध्ये महादेव आणि नंदीची पूजा ठेवतात। हे बघा, असं छोटंसं झाड आहे माझ्याकडे फुलाचं। हे बघा, अशा प्रकारे मी पूजा करून घेतलेली आहे। आणि चला मग हे बघा, माझं बाहेरचं दाराचं तोरण आहे हे, आणि खालती मग मी वरती हे तोरण लावलेलं आहे। खालती असं हळदीचं आणि गोमूत्राचं लेपन दाराला लावून घेतलेलं आहे। हळदीचं लेपन, रांगोळी वगैरे दिवे लावून घेतलेले आहेत। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हळदीचं लेपन करू शकतात। अशी मी दारावरती एक स्वास्तिक चिपकवलेली आहे, जी दीपवाळीमध्ये मी आणलेली, आणि हळदी कुंकवाचे 5 बोटे लावून घेतलेले आहेत दाराला, जे शुभ मानले जातात। हे बघा, आतमधून तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे मी हळदीचं लेपन केलेलं आहे। अशा प्रकारे आणि महाराजांची पूजा वगैरे, महाराजांना आज हार बनवलेला आहे, महाराजांची पूजा करून घेतलेली आहे। घरातील देवांची सुद्धा मी पूजा अशा प्रकारे करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। हे बघा, अशा प्रकारे मी सर्व देवांची पूजा वगैरे करून घेतलेली आहे। स्वामी समर्थांची सुद्धा पूजावरती फोटोला हार वगैरे घातला आहे। आणि खालती मी स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय रोज वाचणार आहे, मी पारायण करत आहे आजपासून, पौर्णिमेपासून अशा प्रकारे करणार आहेस। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्याय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावत दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। श्लोक ब्रह्मानंदम परमसुकलम केवलम ज्ञानमूर्ति द्वितीय गगन सदृशम तत्वमिलादिलक्ष्यम एकम नित्यम विमल विचलम सर्वती साक्षीभूतम भावार्थरितम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि। जय जय जगरक्षका, जय जय भक्तपालका, जय जय कमलनाशका, अनासिद्ध जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा, माया चक्रचालका विनाशा, शेषशयना अनंतवेशा अनामातीत अनंत, जय जय गरुडा वाहन, जय 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 निर्सुन भजका होई दिव्य ज्ञान वेदांसार कळिपा सकळ कला कारंबी जाण करीती त्याचे नामस्मरण, त्याच्यावर प्रसादनानं ग्रंथरचना करता कवी, त्या मंगलासी साष्टांगण करून श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। अशा प्रकारे झालेली सेवा मी श्री स्वामी समर्थांच्या चरणी रुजू करते। आणि माझा हा व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।